दरम्यान पडळकरांच्या वक्तव्याचा शरद पवारांकडून सुद्धा निषेध व्यक्त केला जातोय। पवारांनी थेट आता मुख्यमंत्री फडणवीसांना फोन लावलाय आणि गोपीचंद पडळकरांना चांगली समज द्या असं थेट त्यांनी कडक शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर आपली भावना व्यक्त केलेली आहे। गोपीचंद पडळकरांच्या या टीकेचा निषेध पवारांनी केलेला आहे। त्यांना समज द्या अशा शब्दांमधून पवारांनी फडणवीसांना फोन करून सांगितलेलं आहे। दरम्यान पवारांनी फडणवीसांना फोन केल्यानंतर नेमका काय म्हटलंय पाहूया। शरद पवारांनी जेव्हा मुख्यमंत्र्यांना फोन केला तेव्हा पवार असं म्हणाले, वाचाळ नेत्यांना जरा आवरा। अशी वक्तव्य करणं अशोभनीय आहे। महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला हे मानवणारं नाहीये।